तर पर्वती अत्याचार प्रकरणात एक मोठी अपडेट आहे। नराधम आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पुणे सत्र न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावलेली आहे। नराधमानं स्वतःच्याच नातीवर अत्याचार केलेला होता। काल रात्री हा सर्व प्रकार उघडकीस आलेला होता। आपण पाहतोय पुणे सत्र न्यायालयानं आता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। पुण्यातील पर्वती अत्याचार प्रकरणात एक मोठी अपडेट आहे। आजोबानं स्वतःच्या सख्ख्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। आपण थेट जाऊया प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडे अपडेट जाणून घ्या। सचिन, नराधम आरोपीला आता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। नक्कीच आपण पाहतो की पर्वतीमध्ये काल रात्री जो प्रकार झाला त्यानंतर पर्वती पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल करून नराधम आरोपीला जे आहे ती अटक केली होती। आज दुपारी त्याला सत्र न्यायालयामध्ये हजर केलं असता कोर्टाने त्या संदर्भात माहिती घेतली आणि पोलिसांनी 3 दिवसाची कोठडी मागितली होती, मात्र कोर्टाने 2 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती आरोपीला दिलेली आहे। 8 मे पर्यंत ही पोलीस कोठडी असणार आहे। या संदर्भात या आरोपीकडून त्याचा मोबाईल असेल किंवा या अगोदर अशी काही त्यांनी दुष्कृत्य केलेत का याचा तपास जो आहे तो पोलिसांना करायचा आहे आणि त्या संदर्भात आता 2 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती पुणे सत्र न्यायालयाने दिलेली आहे। एकूणच या आरोपींनी कोर्टामध्ये ज्यावेळेस कोर्टाने त्याला विचारलं तुझं नाव काय आणि तुला का अटक केली, नक्कीच सचिन, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी।